हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण अगोदरच्या लेक्चरला बघितलं फायलम हेमिकॉर्डेटा. त्या फायलम हेमिकॉर्डेटामध्ये मी सांगितलं हेमी म्हणजे सेमी कॉर्डेटा किंवा हेमिकॉर्डेटा, ज्याच्यामध्ये निम्मे कॅरेक्टर कॉर्डेटचे आहेत आणि निम्मे कॅरेक्टर इनव्हर्टिब्रेटचे आहेत, किंवा त्याला इनव्हर्टिब्रेट कॉर्डेटासुद्धा म्हटलं जातं, इनव्हर्टिब्रेट कॉर्डेटासुद्धा म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये आपण उदाहरण सांगितलं की बॅलेनोग्लासस, सायकोग्लासस. बॅलेनोग्लासस आणि सायकोग्लाससमध्ये सांगितलं इट इज ऑल्सो कॉल्ड एज बॅलेनोग्लासस, ॲक्रॉन वर्म, किंवा त्याला आपण म्हणतो आहे इट इज बरीड इन द मरीड सेडिमेंट. त्याला सांगितलं एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटरमध्ये सापडत होते सांगितले. बॉडी सांगितली इलॉंगेटेड सॉफ्ट बॉडीड ॲनिमल सांगितले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सांगितली डायजेस्टिव्ह सिस्टीम सांगितली की कंप्लीट आहे. माउथ होतं, ॲनस होतं आणि त्याच्यामध्ये बक्कल डायव्हर्टिक्युलम, त्यालाच आम्ही स्टोमेडियम म्हणलं होतं. तर त्या बक्कल डायव्हर्टिक्युलममुळं काय झालं होतं की त्याला अगोदरच्या काही शास्त्रज्ञ त्याला नोटोकॉर्ड समजत होते, त्याच्यामुळं ते कॉर्डेटामध्ये टाकलं होतं, किंवा त्यालाच आम्ही प्रिमिटिव्ह कॉर्डेटासुद्धा म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामधलं दुसरं पॉईंट सांगितलं रिप्रोडक्शनमध्ये सांगितलं सेक्सेस आर सेपरेट, फर्टिलायझेशन इनडायरेक्ट, आणि त्याच्यामध्ये सांगितलं अजून की डेव्हलपमेंट इनडायरेक्ट बाय द टॉर्निया लार्वा. ओके, तिथपर्यंत सांगितलं. आता हे आपलं लेक्चर नंबर 12 आणि डेट आहे 7/11/20. आता याच्यामध्ये आपण हे सांगत असताना सगळे मुद्दे, आता त्याच्या पुढचा फायलम आहे, फायलम नंबर 11, फायलम कॉर्डेटा. आता हे फायलम कॉर्डेटा कळण्यासाठी काय करू आपण, अगोदर ह्या कॉर्डेटच्या मध्ये क्लासिफिकेशन कसं आहे ते बघू. मग क्लासिफिकेशन जर कळालं तर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी सोप्या होतील. हे वायर थोडं फायलम कॉर्डेटामध्ये मुख्यतः, आता इथं आपण समजण्यासाठी कॉर्डेटा केला. त्याच्या कॉर्डेटापासून याचे 2 सब मेन ग्रुप. हे समजण्यासाठी म्हणजे पुढच्या गोष्टी क्लिअर होतील. मग त्याच्यामध्ये मेन कॉर्डेटामध्ये अक्रॅनिएटा आणि इकडला दुसरा ग्रुप कुठला, आपण कॉर्डेटचं क्लासिफिकेशन क्रॅनिएटा. आता अक्रॅनिएटा आणि क्रॅनिएटा, अक्रॅनिएटा. आता अक्रॅनिएटालाच आपण दुसरं नाव काय, दीज आर कॉल्ड ॲज ए प्रोटोकॉर्डेट्स किंवा प्रोटोकॉर्डेटा. आता अक्रॅनिएटा म्हणजे काय, याच्यामध्ये विदाऊट क्रॅनियम, याच्यामध्ये क्रॅनियम नाही, विदाऊट क्रॅनियम, त्याचं नावच असं क्रॅनिएटा. विदाउट क्रॅनियम का मतलब होता है, याच्यामध्ये क्रॅनियम नाही. क्रॅनियम का मतलब होता है कवटी नाही. जे डोक्याची कवटी असते क्रॅनियम असते, याच्यामध्ये क्रॅनियम नाही. आणि क्रॅनिएटामध्ये काय आहे, क्रॅनियम आहे, म्हणजे काय कवटी आहे. आपण म्हणतो ना डोक्याला जो डोक्याचा हाडाचा भाग असतो कवटी. म्हणजे कॉर्डेटा बघत असताना आपल्याला, फायलम कॉर्डेटा बघत असताना त्याच्यामधलं अगोदर क्लासिफिकेशन बघत असताना की कॉर्डेटा त्याचे 2 ग्रुप पडले, अक्रॅनिएटा आणि क्रॅनिएटा. क्रॅनिएटा म्हणजे क्रॅनियम असलेला. क्रॅनियम का मतलब होता है कवटी, आपल्या डोक्याला असते ना कवटी असलेले प्राणी, आणि इथं कवटी नसलेले नाहीत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. तसं क्रॅनिएटा क्रॅनियम असलेले, अक्रॅनिएटा क्रॅनियम नसलेले. अक्रॅनिएटा मी सांगितलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, क्रॅनिएटा क्रॅनियम नसलेले, अक्रॅनिएटा, म्हणजे हे 2 मेन ग्रुप पडले. आता ह्या अक्रॅनिएटामध्ये परत युरोकॉर्डेटा अँड सिफॅलोकॉर्डेटा. याच्यामध्ये 2 ग्रुप कुठले, युरोकॉर्डेटा आणि दुसरा ग्रुप कुठला, सिफॅलोकॉर्डेटा. आता युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि याच्या अगोदर बघितलेला आपण कुठला, हेमिकॉर्डेटासुद्धा अगोदर ह्या प्रोटोकॉर्डेटमध्येच टाकलेलं होता. कशामुळं की त्याच्यामध्ये जे डायव्हर्टिक्युलम होतं त्याला काही शास्त्रज्ञ काय समजत होते, नोटोकॉर्ड समजत होते, त्याच्यामुळं तो याच्यात होता. पण ते बक्कल डायव्हर्टिक्युलम आहे, ते नोटोकॉर्ड नाही, हे सिद्ध झाल्यानंतर त्याचा वेगळा ग्रुप केला हेमिकॉर्डेटा. आणि आता मग ह्याच्यामध्ये प्रोटोकॉर्डेट्समध्ये कुठले राहिले, युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा.
आता त्याच्यानंतर हा जो क्रॅनिएटा ग्रुप आहे ही अक्रॅनिएटा, क्रॅनिएटा ग्रुपमध्ये परत काय झालं की दोन ग्रुप पडले, ॲग्नॅथा अँड ग्नॅथोस्टोमॅटा. याच्यामध्ये दोन ग्रुप कुठले, ॲग्नॅथा. क्लासिफिकेशन समजून घ्या म्हणजे काय होईल, पुढच्या गोष्टी कळतील आपल्याला. आता क्रॅनिएटामध्ये परत दोन ग्रुप पडले, ॲग्नॅथा अँड ग्नॅथोस्टोमॅटा. ॲग्नॅथा विदाऊट जॉ ॲनिमल, याच्यामध्ये जॉ नाहीत म्हणजे जबडे नसलेले, आणि ग्नॅथोस्टोमॅटा विथ जॉ म्हणजे याच्यामध्ये जबडे आहेत. अज्ञातामध्ये जबडे नसलेले प्राणी आणि ग्नॅथोस्टोमॅटामध्ये म्हणजे जबडे असलेले प्राणी. आता मी काय म्हणतोय बघा, कॉर्डेटामध्ये काय बघितलं आपण, अक्रॅनिएटा अँड क्रॅनिएटा. अक्रॅनिएटा म्हणजे प्रोटोकॉर्डेट्स, त्यालाच आपण काय म्हणतोय, प्रोटोकॉर्डेट्स म्हणतोय. आता हा क्रॅनिएटा जो ग्रुप आहे हा, यालाच दुसरं नाव काय आहे, व्हर्टिब्रेटा. आता हे क्रॅनियम नसलेले अक्रॅनिएटा, क्रॅनियम असलेले क्रॅनिएटा. ह्या क्रॅनिएटामध्ये किंवा व्हर्टिब्रेटामध्ये परत दोन ग्रुप, ॲग्नॅथा ग्नॅथोस्टोमॅटा. म्हणजे ॲग्नॅथा विदाऊट जॉज आणि ग्नॅथोस्टोमॅटा विथ जॉज, जॉ असलेले प्राणी आणि जॉ नसलेले प्राणी, असे दोन ग्रुप पडले. आता हे जे आहेत ते प्रोटोकॉर्डेट आहेत, अगोदरचे कॉर्डेट, युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा, आणि ते जे आहेत ते नंतरचे. आता एक वाक्य सांगतो बघा मी, ऑल व्हर्टिब्रेट्स आर द कॉर्डेट. ऑल व्हर्टिब्रेट्स आर द कॉर्डेट. हे सगळे व्हर्टिब्रेट जे आहेत ते कॉर्डेट आहेत. पण आता त्याला दुसरं वाक्य काय म्हणतंय, ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट. सगळे कॉर्डेट काय नाहीत, व्हर्टिब्रेट नाहीत. सगळे व्हर्टिब्रेट कॉर्डेट आहेत. सगळे व्हर्टिब्रेट, ऑल व्हर्टिब्रेट्स आर द कॉर्डेट्स, बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट. का तर हे अव्हर्टिब्रेटा आहे. अक्रॅनिएटा याच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम नाही, त्याच्यामुळं ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट, बट ऑल व्हर्टिब्रेट्स आर द कॉर्डेट्स. ऑल व्हर्टिब्रेट्स आर द कॉर्डेट. बघा वाक्य कळतंय का, हे सगळे व्हर्टिब्रेट कॉर्डेट आहेत पण सगळे कॉर्डेट व्हर्टिब्रेट नाहीत. हा कन्फ्यूज करणारा पॉईंट आहे. ज्यावेळेस तुम्ही पुढे बघाल एकानंतर एक, तर त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही म्हणून हे सांगितलं. आता याच्यामध्ये परत हे आपण समजण्यासाठी काय करू, इकडे घेऊ याला, कुठल्या, व्हर्टिब्रेटाला किंवा व्हर्टिब्रेटा, तिथून खाली घेतो आपण व्हर्टिब्रेटा. इथे ह्याला रेग मारूया, व्हर्टिब्रेटा. आता ह्या व्हर्टिब्रेटाचे परत काय की दोन ग्रुप पडले, कुठले, ॲग्नॅथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. ह्याचे दोन ग्रुप कुठले, तिथं काढले बघा मी, ॲग्नॅथा आणि दुसरा ग्नॅथोस्टोमॅटा. जॉ नसलेले प्राणी, जॉ असलेले प्राणी. ग्नॅथो जबडा, स्टोमा माउथ, ग्नॅथोस्टोमॅटा. आता ॲग्नॅथामध्ये कुठले येतात, फक्त ह्या ॲग्नॅथामध्ये एक उदाहरण आहे, कुठला, सायक्लोस्टोमॅटा. ॲग्नॅथामधलं उदाहरण सायक्लोस्टोमॅटा. आणि परत ग्नॅथोस्टोमॅटा, जबडे असलेले जे प्राणी आहेत ते जबडे असलेल्या प्राणीमध्ये इट इज फर्दर डिवायडेड इंटू टू सुपर क्लासेस. हा ग्नॅथोस्टोमॅटा फर्दर डिवायडेड इंटू टू सुपर क्लासेस. आता त्याच्यामधला पहिला सुपर क्लास पायसेस आणि दूसरा सुपर क्लास टेट्रापोडा. पायसेस का मतलब होता है फिशेस आणि टेट्रापोडा मतलब होता है 4 हातपाय असलेले प्राणी. 4 हातपाय असलेले प्राणी. आता समजण्यासाठी इकडलं पुस्तक हे कळालं. कॉर्डेटामध्ये दोन ग्रुप, अक्रॅनिएटा, क्रॅनिएटा. क्रॅनियम नसलेले प्रोटोकॉर्डेट, युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा सांगितलं. आता व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटामध्ये काय, ॲग्नॅथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. क्रॅनियम असलेले ग्रुप. क्रॅनियम म्हणजे कवटी असलेले प्राणी. आता हे समजण्यासाठी इकडलं पुसलेलं आहे मी. आणि परत आता आपण हे काय करू, या व्हर्टिब्रेटामधला जो हा ग्नॅथोस्टोमॅटा आहे, ग्नॅथोस्टोमॅटा जबडे असलेले ग्नॅथोस्टोमॅटा. ह्या ग्नॅथोस्टोमॅटामध्ये मी काय सांगितलं की देअर आर द 2 सुपर क्लासेस
एक सुपर क्लास पायसेस आणि दुसरा सुपर क्लास टेट्रापोडा. टेट्रा 4, पोडा पाय असलेले, 4 हात पाय असलेले प्राणी. 4 टेट्रा का मतलब कळते का? टेट्रा 4, ट्राय 3, डाय 2, मोनो 1. टेट्रापोडा 4 हाथ पाय असलेले प्राणी. आणि हा पायसेस का मतलब होता है फिशेस का मतलब होता है मछलियाँ मासे असलेले, मासे पाण्यात राहणारे. आता ह्या पायसेसमध्ये परत 2 ग्रुप, कॉन्ड्रिचथाइस आणि दुसरा गोष्ट आहे ऑस्टियोस्थाइस. कॉन्ड्रिचथाइस, ऑस्टियोस्थाइस. आता ऑस्टियोस्थाइस म्हणजे काय? बोनी फिशेस, हाडं असलेले मासे फिशेस. आणि कॉन्ड्रिचथाइसमध्ये काय? कार्टिलेजिनस फिशेस आणि बोनी फिशेस. म्हणजे कॉन्ड्रिचथाइस, ऑस्टियोस्थाइस, ऑस्टियोस्थाइस, बोनी फिशेस. ऑस्टियोलॉजी वेगळा शब्द. कॉन्ड्रिचथाइस, कार्टिलिजिनस फिशेस म्हणजे कसले? समजा कार्टिलेज आपल्या पण बॉडीमध्ये आहे, नाकामध्ये आहे कार्टिलेज, कानामध्ये आहे कार्टिलेज. हे इलॅस्टिक बोन आहे. हे घडी होते, कानाची पण होते, नाकाची. हे कार्टिलेज असणारे मासे. आणि ऑस्टियोस्थाइस, बोनी फिशेस हे बेंड होणार नाहीत, मोडतील, हड्डी असलेले. आता ह्या टेट्रापोडामध्ये परत 4 क्लास पडतात. कुठले? एम्फिबिया जमिनीवर राहणारे आणि पाण्यात राहणारे. एम्फी का मतलब बोथ, बिया का मतलब वास, दोन्हीकडे राहणारे. दुसरा ग्रुप रेप्टाइल्स किंवा रेप्टाइल्स जमिनीवर सरपटणारे प्राणी. तीसरा ग्रुप एव्स का मतलब होता है बर्ड्स का मतलब होता है पक्षी. तीसरा क्लास कुठला? पक्षी. आणि चौथा आपण ज्याच्यामध्ये येतो मॅमल्स, मेमरी ग्लँड असलेले मॅमल्स. म्हणजे आपण हे कुठं बघतोय? हे ग्नॅथोस्टोमॅटा हा बघतोय. कुठला? ह्याच्या अगोदरचा कुठला बघितला आपण? व्हर्टिब्रेटामध्ये एग्नॅथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. एग्नॅथामध्ये मी सांगितलं सायक्लोस्टोमॅटा इज द बेस्ट एक्झाम्पल. आता ग्नॅथोस्टोमॅटाकडे आलो आपण. तोंड असलेले, जबडे असलेले प्राणी. त्याच्यामध्ये 2 क्लास. सुपर म्हणजे वरचा, सगळ्यात वरचा. सुपर क्लासेस स्पायसेस आणि टेट्रापोडा. टेट्रा 4 हात पाय असलेले प्राणी. आणि त्याच्यामध्ये एम्फिबिया, रेप्टाइल्स, एव्स अँड मॅमल्स. एम्फिबिया दे कॅन लिव्ह ऑन द लँड ॲज वेल ॲज इन द वॉटर. रेप्टाइल्स दे क्रीप ऑन द लँड. एव्स दे फ्लाय इन द एअर, हवेत उडणारे पक्षी, बर्ड्स. आणि मॅमलिया मॅमरी ग्लँड असणारे. म्हणजे आपण पण त्या मॅमल्समध्ये येतो. आता ह्याच्यानंतर जो आहे की ह्या कॉर्डेटा बघत असताना आपण फायलम कॉर्डेटाकडे परत माघारी येऊ. हे क्लासिफिकेशन याच्यासाठी सांगितलं की ह्या क्लासिफिकेशनमध्ये नेमकं कोण आहे आपल्याला कळायला पाहिजे. आता क्लासिफिकेशन बघत असताना याचे डायग्नोस्टिक कॅरेक्टर का मतलब होता है? याचे वेगळे कॅरेक्टर काय आहेत? कॅरेक्टर्स ऑफ द फायलम कॉर्डेटा. डायग्नोस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फायलम कॉर्डेटा. आता पहिला प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. Presence of the notochord is the diagnostic character of all chordates. सगळ्या कॉर्डेटचे, किंवा दुसऱ्या शब्दात असं म्हणता येईल, द कॉर्डेट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय त्यांची ओळखच याच्यावर आहे. दीज आर कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. म्हणजे इन द अर्ली लाईफ ऑल्सो देअर इज ऑल्सो कार्टिलिजिनस नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. कार्टिलिजिनस का मतलब होता है? मी सांगितलं कार्टिलेज आणि बोन आपल्या शरीरामध्ये स्केलेटनमध्ये असतात. आता कार्टिलेजचं उदाहरण सांगितलं. आपल्या कानामध्ये कार्टिलेज आहे, इलॅस्टिक बोन. नाकामध्ये आहे जे बाहेर दिसणारं. मध्ये पण तुम्हाला स्केलेटन शिकवताना की कार्टिलेज काय आपण शिकणार आहोत, टिश्यूमध्ये पण कार्टिलेज शिकणार आहोत. आता इथं काय की डायग्नोस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना कॉर्डेट ओळखले जातात. दीज आर कॅरेक्टराइज्ड बाय ओळखले जातात. आपण म्हणतो एखाद्या गोष्टीची ओळख याच्यावरून होते, एखाद्या गावाची ओळख याच्यावरून होते,
एखाद्या गावाला फुलं प्रसिद्ध असतील, फुल म्हटलं की आपण त्या गावाचं नाव सांगतो. तसं याचा ओळखायचं कॅरेक्टर नोटोकॉर्ड असेल तर हा कॉर्डेट आहे. म्हणजे काय, याच्या टोटल लाईफमध्ये कुठं ना कुठं नोटोकॉर्ड आलेला असतो. मग इवन एम्ब्रियॉनिक लाईफ सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा प्रेझेन्स ऑफ द कार्टिलिजिनस नोटोकॉर्ड इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द फायलम कॉर्डेटा. त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ नर्व कॉर्ड. Presence of the nerve cord is the second diagnostic character. Presence of nerve cord पण कुठल्या बाजूला आहे हा? It is present on the dorsal side and the nerve cord is the halo म्हणजे मोकळा halo nerve cord is present. It is the second diagnostic character. म्हणजे कॉर्डेटचं पहिले कॅरेक्टर प्रेझेन्स ऑफ द नोटोकॉर्ड इन थ्रूआउट द लाईफ. दुसरे कॅरेक्टर प्रेझेन्स ऑफ द नर्व कॉर्ड. इट इज द डायग्नोस्टिक कॅरेक्टर. ऑन द डॉर्सल साइड द नर्व कॉर्ड इज द हॅलो म्हणजे पोकळ आहे. आणि तिसरं कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचं महत्त्वाचं की फॅरेंजियल गिल स्लिट्स, PHARYNGAL फॅरेंजियल गिल स्लिट्स. आता तुम्ही म्हणाल मग आपण कॉर्डेट आहेत, आपल्यामध्ये कुठे आहेत गिल स्लिट्स? तर इन द एम्ब्रियॉनिक लाईफ किंवा स्टार्टिंगच्या लाईफमध्ये दिस गिल स्लिट्स आर प्रेझेंट. म्हणजेच काय की these three major diagnostic character are present in all chordates. किंवा दुसऱ्या शब्दात असं म्हणेन मी, कॉर्डेट आर कॅरेक्टराइज्ड बाय ओळखले जातात कशावरून की प्रेझेन्स ऑफ द नोटोकॉर्ड, नर्व कॉर्ड अँड फॅरेंजियल गिल स्लिट्स. कळतंय का? आता समजण्यासाठी बघा एक फिगर काढतो मी म्हणजे कळेल. आणि अजून एक दुसऱ्या याच्यामध्ये पोस्ट ॲनल टेल पण असते. पोस्ट ॲनल टेल इफ प्रेझेंट, जर प्रेझेंट असेल तर पाठीमागच्या बाजूला टेल पण असते. आता समजण्यासाठी काय करतो मी, एक कॉर्डेटची फिगर रफ काढले, पहिल्या अवस्थेतले कॉर्डेट. आता हे एक फिगर काढत असताना इथं काढतो मी त्याची ही डायजेस्टिव्ह सिस्टीम. हे आहे इथं माउथ समजण्यासाठी, हे इथं आहे ॲनस. ओके हां. आता प्रेझेन्स ऑफ द वेगळा खडू बघतो. प्रेझेन्स हिरवा खडू, लाल खडू. प्रेझेन्स ऑफ द नर्व कॉर्ड, प्रेझेन्स ऑफ द नर्व कॉर्ड ऑन द डॉर्सल साइड. आता प्रेझेन्स ऑफ द नर्व कॉर्ड पण कसा आहे, हा पोकळ आहे. प्रेझेन्स ऑफ दिस नर्व कॉर्ड ऑन द डॉर्सल साइड ही त्याची डॉर्सल बाजू. आता बघा हा प्राणी आहे, वरची बाजू जी आहे डॉर्सल बाजू, खालची बाजू जी आहे व्हेंट्रल बाजू, ही पुढची बाजू जी आहे अँटेरियर, पाठीमागची पोस्टेरियर, आणि ही दोन बोटं आहेत माझे धरलेले लॅटरल साइड बाजूची बाजू. आता वरची बाजू जी आहे डॉर्सली, मी काय सांगितलं, प्रेझेन्स ऑफ द हॅलो नर्व कॉर्ड किंवा डॉर्सल नर्व कॉर्ड हा आहे लाल रंगाचा. हॅलो म्हणजे रिकाम आहे, नर्व कॉर्ड. आता त्याच्याच खालच्या बाजूला प्रेझेन्स ऑफ द नोटोकॉर्ड, इथं काढतो मी नोटोकॉर्ड, ही हिरव्या रंगाचा असाच. द नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन बिटवीन द, हा असा आडव्या लाईनने काढलेला, इन बिटवीन द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड नर्व कॉर्ड. डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड नर्व कॉर्ड ही नोटोकॉर्ड. म्हणजे नर्व कॉर्ड आणि ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीम दोघांच्या मध्ये जो प्रेझेंट आहे नोटोकॉर्ड. आणि तिसरं कॅरेक्टरिस्टिक प्रेझेन्स ऑफ द फॅरेंजियल गिल स्लिट्स. इथं हा फॅरेंक्सचा भाग आहे, म्हणजेच कुठला, त्याचा इथला फॅरेंक्सचा भाग आहे. दीज आर द फॅरेंजियल गिल स्लिट्स. ह्या फॅरेंजियल गिल स्लिट्स आहेत. कळते का? 3 कॅरेक्टरिस्टिक्स आपण फिगर काढून दाखवलंय की प्रेझेन्स ऑफ द हॅलो नर्व कॉर्ड इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कॉर्डेट. दुसरं नोटोकॉर्ड त्याच्याच खालच्या बाजूला, पण हा नोटोकॉर्ड कसा आहे, स्टीफ आहे, रिजिड आहे. रिजिड स्टीफ म्हणजे काय, मजबूत आहे, रिजिड अँड स्टीफ. पण हा वरचा नर्व कॉर्ड कसा आहे, हॅलो म्हणजे पोकळ आहे, रिकामा आहे, पोकळ आणि रिकामा आहे. आता त्याच्यानंतर काय होतं, जो नर्व कॉर्ड आहे तो नर्व कॉर्ड त्याचा अँटेरियर भाग, हा पुढचा भाग, हा लाल रंगाने काढतो,
हा पुढचा भाग इट डेव्हलप इन टू द ब्रेन. आणि पाठीमागचा जो भाग आहे हा इट डेव्हलप इन टू द स्पायनल कॉर्ड. याच्यापासून स्पायनल कॉर्ड डेव्हलप होतो. आता ब्रेन म्हणजे कोणता? ब्रेन इन्सेफेलॉन सुरुवातीचा ब्रेन कशापासून डेव्हलप झाला? इट इज डेव्हलप्ड फ्रॉम द नर्व कॉर्ड, द अँट्रियर पोर्शन तोंडाकडल्या भागाचा जो पुढचा पोर्शन आहे त्याच्यापासून ब्रेन डेव्हलप झाला. तर पाठीमागचा रिमेनिंग भाग आहे स्पायनल कॉर्ड, मज्जारज्जू आपल्या पाठीच्या कण्यामध्ये असतो. तो स्पायनल कॉर्ड हा इकडल्या पाठीमागच्या याच्यापासून तयार झाला. आता नोटोकॉर्ड अँड नर्व कॉर्ड. दिस नोटोकॉर्ड हा जो नोटोकॉर्ड आहे हा नोटोकॉर्ड हा नर्व कॉर्ड. द ओरिजिन ऑफ द नोटोकॉर्ड अँड नर्व कॉर्ड. ओरिजिन म्हणतोय मी. ओरिजिन का मतलब कशापासून आला तो? तर तो पुढचा एक्टोडर्म. दिस नर्व कॉर्ड इट इज ओरिजिनेट फ्रॉम द नीटला विचारतात हा एक्टोडर्म. आणि हा नोटोकॉर्ड इट इज ओरिजिनेट फ्रॉम द मेझोडर्म. ओरिजिन ऑफ द नर्व कॉर्ड एक्टोडर्म आणि नोटोकॉर्ड कशापासून? मेझोडर्मल इन ओरिजिन. आता त्याच्यानंतर पुढचा फायलम कॉर्डेटामध्ये आपण त्याची ॲडव्हान्स कॅरेक्टरिस्टिक्स बघू. ॲडव्हान्स म्हणजे आपण आतापर्यंत जे फायलम बघितले त्याच्यापेक्षा काही ॲडव्हान्समेंट झालेले आहे त्याच्यामध्ये. ॲडव्हान्समेंट कॅरेक्टरिस्टिक्स. ॲडव्हान्समेंट इन द कॉर्डेट्स. आता कॉर्डेट्समध्ये काय काय ॲडव्हान्समेंट झाले. आणि दिस ॲडव्हान्समेंट इन द कॉर्डेट इट कॅन बी फ्रेम द क्वेश्चन फॉर नीट. आणि याच्यावर नीटला आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर पहिलं त्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट कॅरेक्टर झालेलं आहे. काय झालेलं आहे? लिव्हिंग एंडोस्केलेटन. विथ ग्रोथ. म्हणजे काय? ग्रोथच्या सोबत एंडोस्केलेटन सुद्धा वाढतं. लिव्हिंग एंडोस्केलेटन म्हणजे एंडोस्केलेटन आतलं स्केलेटन, आतला सापळा. मग तो आतला सापळा जशी बॉडीची ग्रोथ होईल तसं त्याची पण ग्रोथ होईल. म्हणजे या पहिल्या आतापर्यंत बघितलेल्या फायलममध्ये आणि याच्यामध्ये हा फरक किंवा ॲडव्हान्समेंट किंवा काय म्हणलं त्याला मॉडिफिकेशन झालं. ह्याच्यामध्ये हे ॲडव्हान्स कॅरेक्टरिस्टिक्स आले. आता दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे त्याच्यामध्ये की मोर इफिशियंट. मोर म्हणतो मी. मोर का मतलब ज़्यादा. मोर इफिशियंट अधिक इफेक्टिव्ह. इफिशियंट रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे काय? अगोदरच्या फायलममध्ये बघितलं कुठं रेस्पिरेटरी सिस्टीम होती नव्हती. पण या कॉर्डेट्समध्ये सगळ्या कॉर्डेट्समध्ये मोर इफिशियंट रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. म्हणजेच काय? देर इज अ मोर सरफेस फॉर द एक्सचेंज ऑफ द गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन अदलाबदल करण्यासाठी मोर इफिशियंट चांगली डेव्हलप झालेली काय आहे? रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की इफिशियंट का मतलब ॲक्टिवली efficiently develop the circulatory system. efficient circulatory system आहे with well developed heart. याच्यामधली सर्क्युलेटरी सिस्टीम वेल डेव्हलप झालेली आहे. त्याचबरोबर हार्ट पण डेव्हलप झालेलं आहे. त्याच्यानंतर अजून काय ॲडव्हान्समेंट झाली? बेटर म्हणजे च्यापेक्षा चांगले. बेटर डेव्हलपमेंट ऑफ सेन्स ऑर्गन्स. पहिल्या फायलमपेक्षा ह्या फायलममधले सेन्स ऑर्गन चांगले डेव्हलप झालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं वेल डेव्हलप्ड एंडोक्राइन ग्लँड्स. बघा ह्याच्यावर प्रश्न नीटला येऊ शकतो. ॲडव्हान्समेंट काय ॲडव्हान्स कॅरेक्टरिस्टिक्स झाले. प्रत्येक ह्याच्यामधला मुद्दा नीटला क्वेश्चन फ्रेम करू शकतात. तर लिव्हिंग एंडोस्केलेटन विथ अ ग्रोथ का मतलब होत आहे वाढीबरोबर एंडोस्केलेटनसुद्धा वाढतं. दुसरा मोर इफिशियंट रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे यांच्यामधले रेस्पिरेटरी सिस्टीम जास्त व्यवस्थित वाढलेली आहे. म्हणजे काय? रेस्पिरेटरी सरफेस
जास्त आहे. गॅसची अदलाबदल करण्यासाठी इफिशियंट सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे ॲक्टिव्ह सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. त्याचबरोबर वेल डेव्हलप्ड हार्टसुद्धा आहे. आणि बेटर सेन्स ऑर्गन का मतलब होत आहे, पहिल्या ह्याच्यापेक्षा याच्यामधले सेन्स ऑर्गन चांगल्या प्रकारे विकसित झालेले आहेत आणि वेल डेव्हलप्ड एंडोक्राइन ग्लँड्स. आता ग्लँड्स म्हणजे काय? ग्लँड्स म्हणजे ग्रंथी. ग्लँड्स म्हणजे काय? ग्रंथी. याच्यामधल्या ग्रंथी व्यवस्थित विकसित झालेल्या आहेत ग्लँड्स. आता ग्लँड्समध्ये परत दोन प्रकार असतात, एक एक्झोक्राइन ग्लँड, एंडोक्राइन ग्लँड. आता एंडोक्राइन ग्लँड म्हणलं मी, दे सिक्रेट द हार्मोन, केमिकल सबस्टन्स, रासायनिक पदार्थ. आणि त्या रासायनिक पदार्थाला काय म्हणतात? हार्मोन्स. दे सिक्रेट द हार्मोन्स. इथपर्यंत कळालं? बघा काय सांगितलं, ॲडव्हान्समेंट हा महत्त्वाचा मुद्दा आहे, नीटला विचारू शकतात. लिव्हिंग एंडोस्केलेटन विथ ग्रोथ. More efficient respiratory system is well developed, efficient circulatory system with well developed heart, better sense organ developed and well developed endocrine glands. ओके, इथपर्यंत कळालं? आता पुढं हे फिगर काढली तर थोडं फिगर बघितलं की लगेच कळतं, त्याच्यामुळं फिगर काढली तर चांगलंच राहील. आता क्लासिफिकेशनमध्ये बघत असताना आपण ह्या फायलम कॉर्डेटामध्ये मी सांगितलं की अक्रॅनिएटा, क्रॅनिएटा. आता त्याच्यामधला पहिला आपण बघूया प्रोटोकॉर्डेटा. कुठला? मगाशी सांगितलेला प्रोटोकॉर्डेटा. आता प्रोटोकॉर्डेटामध्ये काय सांगितलं होतं? युरोकॉर्डेटा अँड सिफॅलोकॉर्डेटा. तर युरोकॉर्डेटा ह्या प्रोटोकॉर्डेटामधला पहिला युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा ह्याच्यामध्ये एक्झाम्पल समजण्यासाठी सांगतो. हर्डमानिया, साल्फा, दीज आर द एक्झाम्पल. आता हर्डमानिया, युरोकॉर्डेटा दीज आर द प्रोटोकॉर्डेट. कुठं सांगितलं मी की आपण फायलम कॉर्डेटामध्ये बघत असताना अक्रॅनिएटा आणि क्रॅनिएटा. तर त्या अक्रॅनिएटा, क्रॅनियम नसलेले कवटी नसलेले प्राणी, त्याच्यामधला पहिला ग्रुप युरोकॉर्डेटा. एक्झाम्पल सांगितलं हर्डमानिया, साल्फा, डोलिलियम वगैरे वगैरे. याची कॅरेक्टरिस्टिक्स, दीज आर द एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर. हे फक्त खाऱ्या पाण्यातच सापडतात. मरीन ॲनिमल्स विथ फिल्टर फिडिंग मेकॅनिझम. फिल्टर फिडिंग म्हणजे एखाद्या चाळणीसारखं हे पाणी घेतात आणि ते पाणी तोंडातून चाळून त्याच्यामध्ये आलेले डायटम्स, प्लँक्टॉन्स ते खातात. फिल्टर फिडिंग मेकॅनिझम म्हणजे चाळणीसारखं तोंडातून हे घेतात आणि ते पाणी गिल्समध्ये पाठवत असताना त्याची चाळणी केली जाते. त्याच्यामध्ये जे फूड मटेरियल येईल, प्लँक्टॉन असतील, मग झू प्लँक्टॉन असतील, फॅटो प्लँक्टॉन असतील, अल्गी असेल, डायटम्स असतील, ते सगळे बारीक बारीक घटक फिल्टर मेकॅनिझमने ते खाऊन टाकतात किंवा त्यांच्याकडे ते येतात. आता बॉडी इज सॉफ्ट. त्याची बॉडी कशी आहे? बॉडी इज सॉफ्ट एनक्लोज्ड बाय बंदिस्त केलेली आहे. एनक्लोज्ड बाय द लेदरी चमड्यासारखा. लेदरी कळतंय का? बॉडी सॉफ्ट आहे पण एनक्लोज केलेली आहे, त्याच्यावर आवरण आहे. एनक्लोज्ड बाय द लेदरी स्केलेटन दॅट इज काय म्हणायचं त्याला? लेदरी स्केलेटनला ट्युनिका. लेदरी स्केलेटन दॅट इज द लेदरी टेस्ट त्यालाच आपण काय म्हणतोय? ट्युनिकेट्स किंवा ट्युनिकेट्स. लेदरी म्हणजे त्याच्यावर एक लेदरसारखं कवच आहे, ट्युनिक ॲनिमल आहे आणि त्या कव्हरनी त्याला आच्छादलेलं आहे. कळतंय का? बघा, टेस्ट त्याला आपण ट्युनिकेट्स किंवा ट्युनिक म्हणतोय आणि इट इज कंपोज्ड फ्रॉम द ट्युनिसिन. आणि ते कशापासून बनलेलं आहे? ट्युनिसेन बनलेलं आहे. ॲक्च्युअली ट्युनिसेन इज द ॲनिमल सेल्युलोज आहे. ट्युनिसिन म्हणजे काय? हे ॲनिमल सेल्युलोज आहे. प्लॅन्टमधलं सेल्युलोज वेगळं, हे ट्युनिक पण म्हणलं तर ट्युनिकेट्स प्राणी. ट्युनिक दॅट इज मेड फ्रॉम द ट्युनिसाइन पासून बनलेलं आहे. ॲक्च्युअली हे
ॲनिमल सेल्युलोज आहे. अजून काय याच्यामध्ये सांगता येईल की पुढचा पॉईंट सांगता येईल की नोटोकॉर्ड ऑकर्स ओनली इन द टेल ऑफ लार्वा. ह्याच्यामधला जो नोटोकॉर्ड आहे, नोटोकॉर्ड occurs only in the tail of larva. लार्वा एक डेव्हलपिंग अवस्था, अळी अवस्था म्हणतो ना आपण, ते मधली डेव्हलपिंग अवस्था, याच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे. पण कुठं आहे? ओनली इट इज अ प्रेझेंट इन द टेल ऑफ द लार्वा. नोटोकॉर्ड ऑकर्स ओनली इन द टेल ऑफ लार्वा अँड डिसअपियर इन द ॲडल्ट. आणि हा नोटोकॉर्ड जो आहे कुठे गेला? हा नोटोकॉर्ड इट डिसअपियर इन द ॲडल्ट. म्हणजे काय? नोटोकॉर्ड आहे पण कुठं? लार्वाच्या टेलमध्ये. लार्वाचं ज्यावेळेस मेटामॉर्फोसिस होते, ग्रोथ होते. आपण बघतो लार्वल डेव्हलपमेंट, अमका लार्वा तमका लार्वा. लार्वाची ॲडव्हान्समेंट झाल्यानंतर जे त्या ॲडल्ट तयार होईल, ॲडल्टमध्ये हा नोटोकॉर्ड नसेल. मग कॉर्डेटचं कॅरेक्टर सांगितलं होतं मी. कॉर्डेट आर कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. कुठल्या तरी एक लाईफच्या स्टेजमध्ये याच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे नव्हे होता. ज्यावेळेस हा ॲडल्ट झाला त्यावेळेस याच्यामधला नोटोकॉर्ड डिसअपियर झाला, म्हणजे गायब झाला. इट इज रिप्लेस्ड. आता त्याच्यानंतर नर कॉर्ड इज प्रेझेंट इन द लार्वा. नर कॉर्ड it is present in the larva but it is replaced by the single ganglia. आता ह्याच्यामध्ये दुसरं काय? नर कॉर्ड. आपण नोटोकॉर्ड वेगळा, नर कॉर्ड वेगळा. नर कॉर्ड इज प्रेझेंट इन लार्वा. अळी अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये नर कॉर्ड पण आहे, बट इट रिप्लेस्ड इन ॲडल्ट मध्ये तो रिप्लेस केला जातो बाय गँग्लिया. ॲडल्टमध्ये काय होतं? नर्व कॉर्ड जाऊन त्याचा गँग्लिया तयार होतो. गँग्लिया इट इज द मास ऑफ ए न्यूरॉन, मास ऑफ ए नर्व सेल. ह्या ज्या नर्व आहेत त्याच्यापासून हा गँग्लिया तयार होतो. म्हणजे नर्व कॉर्ड लार्वल लाईफमध्ये आहे, अळी अवस्थेमध्ये प्रेझेंट आहे. पण ज्यावेळेस हा ॲडल्ट तयार होईल, परिपक्व प्राणी होईल, त्यावेळेस या नर्व कॉर्डच्या ठिकाणी काय येईल? गँग्लिया असेल. म्हणजे नर्व कॉर्ड इज रिप्लेस्ड बाय गँग्लिया. अजून काय त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतं की देअर आर नो गिल्स. ह्याच्यामध्ये गिल्स नाही, देअर आर नो गिल्स. मग काय त्याच्या? फॅरेंजियल स्लिट्स आहेत, फॅरेंजियल स्लिट्स, गिल्स त्याच्यामध्ये नाहीत. आणि लार्वा इज कॉल्ड ॲज ए टॅडपोल लार्वा. आणि ह्याच्यामधल्या लार्व्याचं नाव काय आहे? लार्वा इज द टॅडपोल, POLE, टॅडपोल larva. And this tadpole larva it is a regressive metamorphosis. म्हणजे लार्वाचं पुन्हा ॲडव्हान्समेंट, रिग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस टू फॉर्म द ॲडल्ट. आणि ह्या लार्वाचं रिग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस होतं, रिग्रेसिव्ह पुन्हा अपियर होऊन रिग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस होतं आणि ॲडल्टमध्ये रूपांतर होतं. कळतंय का बघा? इट डिजनरेट इन टू द ॲडल्ट. आता एक्झाम्पलमध्ये सांगितलं की डोलियम, हर्डमानिया, त्याच्यानंतर साल्फा वगैरे वगैरे. कळालं का? हे युरोकॉर्डेटामध्ये काय सांगितलं मी? सगळे प्राणी मरीन वॉटर आहेत, एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर आहेत. हे सगळे खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत. एक्झाम्पल सांगितलं हर्डमानिया, साल्फा, डोलियम. आणि त्याच्यामध्ये परत सांगितलं की त्याची बॉडी सॉफ्ट आहे पण बॉडीवर एक लेदरी म्हणजे कातड्यासारखं आवरण आहे, त्याचं नाव ट्युनिक आहे. म्हणून हे ट्युनिसाईनपासून बनलेलं आहे. ट्युनिसाईन म्हणजे हे ॲनिमल सेल्युलोजसारखा भाग आहे. नोटोकॉर्ड्स प्रेझेंट आहे पण कुठं? इन द टेल ऑफ लार्वा आणि डिसअपियर इन द ॲडल्ट लाईफ. ॲडल्टमध्ये हा नोटोकॉर्ड डिसअपियर होतो, नाहीसा होतो. तसंच नर्व कॉर्ड इज ऑल्सो प्रेझेंट इन लार्वा. लार्वामध्ये नर्व कॉर्ड आहे बट इट इज रिप्लेस्ड बाय द गँग्लिया इन द ॲडल्ट. आणि नो गिल्स, देअर इज अ नो गिल्स. आणि लार्वा नेम इज द टॅडपोल लार्वा. and this tadpole larva undergoes the regressive metamorphosis to degenerate the
ॲडल्ट, टू डिजनरेट द ॲडल्ट्स. हा प्रोटोकॉर्डेट्समधला आपल्याला काय कळाला? प्रोटोकॉर्डेटमधला युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा कळाला. आता युरोकॉर्डेटच्या नंतर सिफॅलोकॉर्डेटा. युरोकॉर्डेट नंतर कुठला? त्याच्यामधला दुसरा सिफॅलोकॉर्डेटा. आता सिफॅलोकॉर्डेटा. युरोकॉर्डेट नंतर कुठला? सिफॅलोकॉर्डेटा. आता सिफॅलोकॉर्डेटा बघत असताना आपण हे काय आहे सिफॅलोकॉर्डेटा, ह्याचं उदाहरण बघू आपण अगोदर. ब्रँचिओस्टोमा. एक्झाम्पल काय? ब्रांचिओस्टोमा किंवा त्याला दुसरं नाव आहे एम्फिऑक्सस किंवा त्याला दुसरं नाव आहे लॅन्सलेट. ही ते एक्झाम्पल आहे. लॅन्सलेट किंवा हे याची फिगर जर काढली तर अशी फिगर आहे. these are the मायोमर्स किंवा ब्लॉक ऑफ द मसल्स. हे ब्लॉक ऑफ द मसल्स आहेत. हे त्याचा इकडच्या बाजूला तोंड आहे एम्फिऑक्सस. ॲक्च्युली दिस सिफॅलोकॉर्डेट्स, ही सिफॅलोकॉर्डेट म्हणजे काय? इट इज द ब्ल्यू प्रिंट ऑफ कॉर्डेट्स. कॉर्डेटची ही ब्ल्यू प्रिंट आहे. इट इज द ब्ल्यू प्रिंट ऑफ कॉर्डेट्स. कॉर्डेटची ही काय आहे? ब्ल्यू प्रिंट आहे. आणि हे सुद्धा दीज आर ऑल्सो एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर ॲनिमल्स. आणि दुसरे हेडे यांच्यामध्ये सुद्धा फिल्टर फिडिंग मेकॅनिझम म्हणजे हे पाणी सगळं या तोंडातून इथं जाईल, इथे फिल्टर फिडिंग केलं जाईल आणि मग ते पास केलं जाईल गिल्स मार्फत. म्हणजे काय? फिल्टर फिडिंग करत असताना आपण जसं एखादी फिल्टर गोष्ट करतो, पाणी गाळतो. पाणी गाळल्यानंतर त्या कपड्यावर किंवा गाळणीवर चाळणीवर काय वरचा कचरा काय असेल ती राहील. तसं याच्यामध्ये इथून फिल्टर फिडिंग करत असताना फायटोप्लॅन्क्टॉन, झूप्लॅन्क्टॉन, डायटम्स हे सगळे त्याचं फूड मटेरियल इथं फिल्टर करून घेतलं जाईल. कुठला? एम्फिऑक्ससमध्ये इट इज द ब्ल्यू प्रिंट ऑफ कॉर्डेटा म्हणजे सिफॅलोकॉर्डेट्स. त्याच्यानंतर अजून काय सांगता येईल याच्यामध्ये? नर्व कॉर्ड परसिस्ट थ्रू आउट द लाईफ. याच्यामधला नर्व कॉर्ड जो आहे, जो नर्व कॉर्ड परसिस्ट थ्रू आउट लाईफ. आता ह्याच्यातला नर्व कॉर्ड कुणी रिप्लेस करत नाही. हा नर्व कॉर्ड जो प्रेझेंट आहे या सिफॅलोकॉर्डेट्समध्ये तो थ्रू आउट द लाईफ म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत याच्यामधला नर्व कॉर्ड त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे, त्याला रिप्लेस करत नाहीत. नोटोकॉर्ड एक्सटेंड टू द टिप ऑफ स्नाउट. आणि त्याच्यामधला जो नोटोकॉर्ड आहे वरचा, नोटोकॉर्ड एक्सटेंड्स टू द टिप ऑफ स्नाउट. स्नाउट म्हणजे इथपर्यंत त्याचा नोटोकॉर्ड इथपर्यंत स्नाउटपर्यंत हा नोटोकॉर्ड हिरव्या रंगाचा काढलेला आलेला आहे. कळतंय का बघा? हा नोटोकॉर्ड आणि त्याच्यावरचा हा लाल रंगाचा नर्व कॉर्ड इज ऑल्सो परसिस्ट थ्रू आउट द लाईफ. लाल रंगाचा आणि हिरव्या रंगाचा नोटोकॉर्ड इट एक्सटेंड अप टू द टिप ऑफ स्नाउट म्हणजे स्नाउट का मतलब हा नाकापर्यंत हा पोचलेला आहे. म्हणजे एंटायर लेंथ ऑफ द बॉडी इज प्रेझेंट पूर्ण. आता फॅरेंजियल स्लिट्स इथल्या नेक रिजन मधल्या फॅरेंजियल स्लिट्स आर present throughout the life, that is in the adult also present in the larval stage and in also adult. It is a persist throughout the life. पूर्ण लाईफ मध्ये ह्या फॅरेंजियल स्लिट आहेत. त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड अँड क्लोज्ड. याच्यामधली सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय? रक्ताभिसरण संस्था प्रेझेंट आहे आणि इट इज अ क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेशन. आपण बघितलं ओपन टाईप ऑफ द ब्लड सर्क्युलेशन आणि क्लोज टाईप ऑफ ब्लड सर्क्युलेशन. तर याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड अँड इट इज अ क्लोज्ड टाईप ऑफ ए सर्क्युलेटरी सिस्टीम. ब्लड ह्याचं जे ब्लड आहे कुणाचं? या पेट्रोमायझनचं एम्पेक्सेसचं ब्लड विदाऊट
विदाऊट एनी पिगमेंट्स, ह्या ब्लडमध्ये कुठलेही पिगमेंट्स नाही, म्हणजेच कुठला हिमोग्लोबिन वगैरे असं कुठलाही पिगमेंट नाही. तर आपण काय बघितलं याच्यामध्ये, पहिल्यापासून सांगतो की फायलम कॉर्डेटा बघत असताना हा फायलम कॉर्डेटा इट इज डिवायडेड इंटू मेनली टू ग्रुप, अक्रॅनिएटा आणि क्रॅनिएटा. अक्रॅनिएटामध्ये सांगितलं क्रॅनियम नसलेले प्राणी, कवठी नसलेले प्राणी, आणि क्रॅनिएटा म्हणजे व्हर्टिब्रेटा म्हणजे क्रॅनियम असलेले प्राणी. आता अक्रॅनिएटामध्ये परत सांगितलं की युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा हे 2 ग्रुप आहेत. तर व्हर्टिब्रेटामध्ये सांगितलं परत 2 ग्रुप, अज्ञाता जबडे नसलेले आणि जबडे असलेले. जबडे नसलेल्यामध्ये एक्झाम्पल सांगितलं सायक्लोस्टोमॅटा, आणि जबडे असलेले ग्नॅथोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटा फर्दर डिवायडेड इंटू 2 क्लासेस, 5 क्लासेस, सुपर क्लास स्पायसेस. सुपर क्लास स्पाइसेसमध्ये परत 2 क्लास सांगितले, कॉन्ड्रिस्थाइस. कॉन्ड्रिस्थाइस का मतलब होता है कार्टिलिजिनस फिशेस, आणि ऑस्टियोथाइस. ऑस्टियोथाइस का मतलब होता है हडं असलेले किंवा बोनी फिशेस, हडे असलेले मासे. आता आणि पुढचा सुपर क्लास सांगितला टेट्रापोडा. टेट्रा का मतलब होता है 4, बाय 2, मोनो 1, ट्राय 3, टेट्रा 4, पेंटा 5. तर टेट्रापोडा, पोडा का मतलब पद, पद का मतलब पाय, आर्म, हात पाय असलेले, त्याच्यामध्ये सांगितलं टेट्रा. सुपर क्लास टेट्रापोडामध्ये सांगितलं एम्फिबिया, रेप्टाइल्स. रेप्टाइल्स, एम्फिबिया जमिनीवर आणि पाण्यात राहणारे प्राणी, रेप्टाइल्स जमिनीवर सरपटणारे प्राणी. पुढचा सांगितला एव्स. एव्स का मतलब होता है बर्ड्स. बर्ड्स का मतलब होता है पक्षी, हवेत उडणारे. आणि चौथा सांगितला मॅमल्स, तर मॅमरी ग्लँड असणारे सगळे प्राणी त्याच्यामध्ये सांगितले. आता त्याच्यानंतर परत सांगितलं आपण की प्रोटोकॉर्डेट बघत असताना कॉर्डेटमधले प्रोटोकॉर्डेटमध्ये युरोकॉर्डेटा सांगितला. त्या युरोकॉर्डेटामध्ये उदाहरण ध्यानात ठेवण्यासाठी 2 तरी ध्यानात ठेवा, एक हार्डमानिया आणि दुसरा साल्फा डोलियम वगैरे. आता युरोकॉर्डेटामध्ये सांगितलं की हे सगळे मरीन वॉटर ॲनिमल, एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये सापडत नाहीत. बॉडी सॉफ्ट आहे पण बॉडीच्या वर आवरण आहे, कव्हर आहे. कशाचं आहे? लेदरी कव्हर आहे, त्याला आपण ट्युनिक म्हणतोय. आणि ट्युनिक असल्यामुळं त्या प्राण्याला आपण ट्युनिकेटा किंवा ट्युनिकेटसुद्धा म्हणतोय, जे की ट्युनिसाईनपासून बनलेलं आहे. ट्युनिसाईन काय आहे? इट इज द ॲनिमल सेल्युलोज. ॲनिमल सेल्युलोज आहे. त्याच्यानंतर सांगितलं की पुढचं सांगितलं सिफॅलोकॉर्डेटा. सिफॅलोकॉर्डेटामध्ये सांगितलं ब्रँचिस्टोमा, त्याचंच नाव आहे एम्पिऑक्सस, त्याचंच नाव आहे लॅन्सलेट. हे लॅन्सलेट, हॅगफिश, हे त्याची उदाहरणं सांगितल्यानंतर की इट इज द ब्ल्यू प्रिंट ऑफ द कॉर्डेट. ही कॉर्डेटची ब्ल्यू प्रिंट आहे. याच्यामध्ये मायोटोम्स प्रेझेंट आहेत. मायोटोम्स म्हणजे काय? दीज आर द ब्लॉक ऑफ मसल्स. ब्लॉक ऑफ मसल्स आहेत. आणि दीज आर बरीड इन द मरीन सॉफ्ट सेडिमेंट. आणि समुद्राच्या तळाला सॉफ्ट सेडिमेंट म्हणजे मऊ गाळामध्ये हे बरीड झालेले असतात. आणि त्यांचं फिल्टर मेकॅनिझम, फूड फिल्टर मेकॅनिझम आहे. आणि दुसरं सांगितलं नर्व कॉर्ड प्रेझेंट थ्रू आउट द लाईफ किंवा परसिस्ट थ्रू आउट द लाईफ. नर्व कॉर्ड जन्मापासून मरेपर्यंत असतो. तर नोटोकॉर्ड इट एक्सटेंड अप टू द टिप ऑफ स्नाउट, म्हणजे स्नाउटपर्यंत हा टोटल एंटायर लेंथमध्ये आलेला असतो. इथपर्यंत कळालं? फायलम कॉर्डेटा कळाला. आता फायलम कॉर्डेटामध्ये जो पुढचा आहे आपण बघितलेला वर्टिब्रेटामधला सुपर क्लास स्पायसेस. आता सुपर क्लास स्पायसेसमध्ये परत कॉन्ड्रिस्थाइस आणि ऑस्टियोथाइस. कॉन्ड्रिस्थाइस कार्टिलिजिनस फिशेस आणि ऑस्टियोथाइस बोनी फिशेस. आता हे कार्टिलिजिनस आणि ऑस्टियोथाइस बोनी फिशेस आपण पुढच्या तासाला बघूया. ओके, इथपर्यंत कळालं?